आणि वारकरी संप्रदाय म्हणजे उगाच बोगस संप्रदाय नाही महाराज. आता उगाच बोलायची वेळ आली म्हणून बोलतो. ज्यावेळेस आपलं ज्ञानेश्वर माऊली भजन होतं ना, त्यावेळेस आपल्याला खाली वाकावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम महाराज कळस आहेत म्हणून हात वरती, ज्ञानोबराय पायात म्हणून खाली वाकायचंय. ऐकलंय का तुम्ही? कधी ऐकलं नसेल तर ऐका. ज्यावेळेस विठोबा रखुमाई होतंय, भजन होतंय, त्यावेळेस टारकरी मंडळी असा पुढं पाऊल टाकतात. विठोबा रखुमाई. कळलं का? कीर्तन संपलं नाही करून दाखवतोय मी. विठोबाला पाऊल पुढे आणि रखुमाईला पाठीमाग आहे. म्हणजे पावलात सुद्धा आपल्याला कळतं रखुमाई पाठीमागच पाहिजे. ज्यानं रखुमाईला पुढं घातलंय त्याचं मी इथं कशाला सांगू. तुम्हाला माझं चुकीचं वाटत असेल तुम्ही पंढरपूरला जा. विठ्ठल रुक्मिणी एकत्रित नाहीयेत. विठ्ठल रुक्मिणीची मूर्त आपण आपल्या गावाकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधतो ना, तिथं दोन्ही मूर्त्या जवळ जवळ आहेत. पण तुम्ही जे पंढरपूरला गेलेत ना, पांडुरंगाचं मंदिर पुढे आहे, रुक्मिणी आई साहेबाचं इकडे पाठीमाग आहे. हे आपल्या तारामळीमुळे आपण दोघांना एकत्रित आणलंय. आपण दोन मंदिर नाही बांधू शकत. आता आणखीन बारकावा सांगतो त्यातला. असू द्या एक मंदिर असेल तरी चालेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंगाची मूर्त अशी इथं पाहिजे. हाताकडे पहा माझ्या. आणि रुक्मिणीची मूर्त अशी 4 बोट का होईना, पुढचे जे पाऊल आहेत ना रुक्मिणी आई साहेबाची, 4 बोट का होईना मूर्ती बसवत असताना त्याची पाठीमाग पाहिजे. एवढं माहिती कोणाला आहे? विठाला विठाला. ज्याला माहिती राहतं का त्याला पुढे जाताच येत नाही महाराज. तिथं दुसऱ्याच माणसानं अशी गर्दी केलेली असते की ज्याला काहीच कळत नाही, कसली अक्कल नसते महाराज, ते पुढे राहत. आणि अलीकडे संप्रदायाचं असं झालंय की ज्याला काही कळत नाही ते पुढे आहेत. कळलं का? तर वाईट वाटू देऊ नका. त्याच्यामुळं संप्रदायाचा पचका झाला महाराज. झाला नाही, होणार नाही. हा संप्रदाय जिवंत संप्रदाय, मेलेला संप्रदाय नाहीये. आता आमचं बसल्या बसल्या महाराजांचं तुम्ही जरा उशीर आले नाही तर चर्चा खूप रंगली असती. मिस्त्री आम्ही चर्चा केली नाही होते तुम्ही, आहे का नाही? अलीकडे ते टिपण पाठ करून कीर्तन केलं जातं. किती दिवस करणार आहे? मी आळंदीला होतो तेव्हापासून बाल कीर्तनकार तेव्हापासून ऐकतो. स्वतः संस्था चालवतो महाराज. मी 4 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पोराला कीर्तन नाही करू देत. महाराज म्हणले तुमचा पोरग वाजित आहे, 2-3 वर्ष झाल्याशिवाय त्याला पाखोदर बसू देत नाही. त्याचं कारण आहे, मध्येच आपण म्हणतो वा वा म्हणलं की त्याचा ऍक्सिडेंट झालाच. विठ्ठल विठ्ठल. हो काय सांगत होतो मी? अनेक नियम आहेत महाराज, नियम आहेत. हे कमरेला उपरणं बांधलं, कधी बांधावं लागतं तुम्ही पाहिलं मगाशी. आमचे पोपट भाऊ हार घेऊन आले, पण मी म्हटलं थोडं थांबा, कमरेला उपरणं बांधू द्या, नंतर हार आहे. लक्षात आलं का? पण ऐका ना, हे तुम्हाला माहिती आहे कमरेला उपरणं बांधल्यानंतर हार घालायचा आहे, पण उपरणं सोडायचं कधी हे मात्र कोणी सांगतंय की? 36 वर्ष झाले मिस्त्री, मला उत्तर द्या, तुम्ही द्या. उपरणं कधी सोडायचं? अरे विनेकरी इकडून तिकडे गेल्यानंतर उपरणं बांधायचं आणि विनेकरी तिथून इथं आल्याशिवाय सोडायचं. ज्यावेळेस या नारदाच्या गाधीवर येईल ना, त्यावेळेस खरी किंमत या अख्ख्या कीर्तनामध्ये किंमत या विनेकराला आहे, इथं नाही. ज्यावेळेस या गादीवरून विनेकरी तिथं जातो त्यावेळेस आलं का लक्षात, त्यावेळेस ती इथली पावर तिथं जाते, तितकीच ताकद तिथं आहे. ज्यावेळेस तो विना इथं येईल त्यावेळेस विनेकरण महाराज किती मोठा असला त्याच्या पाया नाही पडायचं. जरा कीर्तन ऐका, त्याच्या पाया पडायचं नाही, महाराजांनी त्यांच्या पाया पडायचं. विठाला विठाला. आणि नियम सांगतो, ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये जर कोणी गेला असेल, हे चोपदार आहे ना, चोपदार, ही काठी अशी वर केली ना, लाखो समाज जरी असला ना, लाखो समाज, एक काठी वर केली ना चोपदारानं तरी सुद्धा लाखो समाज शांत होतो. असं सांगावं लागत नाही. मागचे पुढे सारखा तिकडून उठून इकडे या बरं का पोरांनो, ऐका. ही काठी नुसती अशी वर केली ना तर लाखानं असणारा समाज भाविक त्या ठिकाणी शांत होतो, गप्प बसतो. हे ऐका जरा आज. विठाला विठाला. म्हणून एवढा लाखाना समाज त्या ठिकाणी पंढरपूरकडे रवाना होतो माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये, तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये. पण कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की होत नाही महाराज. धक्काबुक्की ज्या ठिकाणी होते ना त्या ठिकाणी दुसरे माणसं आलेले असतात, जे चुकून संप्रदायात आलेले असतात महाराज.
विठाला विठाला असो हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षण मात्री. सज्जननो, या अभंग जो आहे ना, हा अभंग मागच्या अभंगाशी कसा जोडलेला आहे मी बोललो, पण मुळातच संपूर्ण हरिपाठ हा प्रत्येक अभंग एकमेकाला जोडलेला आहे. संपूर्ण हरिपाठ जर चिंतन केलं तर हरिपाठ हा ग्रंथ अतिशय लहान आहे. वेदशास्त्राच्या सभेमध्ये जर या हरिपाठ ग्रंथाला नेऊन बसवलं ना, तर हा वामनासारखा दिसणार आहे. वामन माहिती तुम्हाला, वामन भगवान अतिशय दिसायला लहान, पण रूप या एकदा त्यांनी मोठं केलं, धरलं, त्यावेळेस धारण केलं, त्यावेळेस दिसायला लहान होते, पण एवढे प्रगट झाले ना की 3 पावलं भूमी मागितली होती दान, तिथं 3रा पाऊल कुठं ठेवू बळीराजाला विचारलं. तो का म्हणे, बळी जीव दिला पाया तळी. सज्जन ऐका, मी काय सांगतोय, वेदशास्त्राच्या सभेमध्ये हरिपाठ ग्रंथ हा वामनासारखा दिसणार आहे. आणि हरिपाठाचं जर आणखीन चिंतन करू गेलो तर हरिपाठ हा रेल्वे सारखा आहे. पुढचं इंजन सोडा, पाठीमागचा शेवटचा डबा सोडा, बाकीचे मधले डबे कसे आहेत मामा, जोडलेले आहेत एकमेकाला, आणि सगळे डबे सारखेच आहेत. प्रत्येक डबा पुढूनही जोडलेला आहे आणि मागूनही जोडलेला आहे. तसा हरिपाठ एकमेकाला प्रत्येक अभंग तो पुढेही जोडलेला आहे, पुढच्या अभंगाला, आणि मागच्या अभंगाला देखील जोडलेला आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, सगळं हरिपाठ सांगत बसत नाही. एक अभंग आहे, योग याग विधी येणे नोई सिद्धी. या अभंगाचं शेवटचं चरण आहे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात पुढे साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीमध्ये तरुणोपाय सिद्ध होतो. ज्ञानोबांनी सिद्ध करून दिलं. नवे नवे ज्ञानोबांनी या अभंगाच्या शेवटच साधू पदापर्यंत येऊन थांबले. ज्ञानोबा साधू पदापर्यंत, साधूचे संगती तरुणोपाय. मात्र या अभंगाच्या पुढचा जो अभंग आहे ना, त्या अभंगाची सुरुवातच मात्र साधू पदापासून केलेली. साधू बोध झाला, झाला साधू बोध झाला, साधू बोध झाला, साधू बोध झाला, साधू बोध झाला, गुरुनिया केला, साधू बोध झाला, बोध झाला, साधू बोध झाला, कळलं तुम्हाला. मागचा अभंग पुढच्या अभंगाशी कसा जोडलेला आहे आणि पुढचा अभंग मागच्या अभंगाशी कसा जोडलेला आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात,
साधूचे संगती तृणोपाय. अगोदरच्या अभंगामध्ये साधू पदापर्यंत येऊन ज्ञानोबराय थांबले, पण मात्र दुसऱ्या अभंगाची सुरुवातच साधू पदापासून केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, हरिपाठाची गंमत तसा आमच्याकडे विद्यार्थी येतात ना, सहज असा लवकर हरिपाठ पाठ नाही होत महाराज. कारण हरिपाठ जे म्हणतात ना, हे त्यांना विचारा. आता इथं बसलेले एवढे जे टाळकरी आहेत, मला असं वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून की या ठिकाणी फक्त माझ्या मते 2, 3 किंवा 4च असतील पुढं हरिपाठ म्हणणारे. पुढं माग आख समाज आखी दुनिया म्हणे महाराज, पण पुढं म्हणणं एवढं सोपं नाही आहे. जरा अवघड वाटेल तुम्हाला, बोलू का? बोलतो. एखाद्या वर्षी असा प्रयोग करून पहा. प्रयोग, ज्या महाराजांना कीर्तनाची सेवा दिल्या ना, त्यांना म्हणा तुम्ही महाराज 4 वाजताच्या इथं, आणि तुम्ही महाराज विना घ्या आणि काय म्हणा, हरिपाठ म्हणा. आम्ही माग म्हणतो सगळे. ते म्हणतील तुमची तारीख नको, मी पुढच्या वर्षी घेतो. विठ्ठला विठ्ठला. आणखीन एक प्रयोग सांगतो. हरिपाठ द्या सोडून, पण हरिपाठ तर घ्याच, पण हरिपाठ झाल्यानंतर मग कीर्तन करा बाबा, आणि इथंच मुक्कामी थांबा. पहाटे 4 वाजता काय करू? काकडा झाला का मग स्नान करा, मग तुम्हाला नाश्ता जेवण करून मग पाकिट देऊ, आणि मग तुम्हाला वाटलो. मला असं वाटतं बऱ्याच महाराज मंडळीला पुन्हा आळंदीला संस्थेत जाऊन बसायची वेळ नाही येऊ. विठ्ठला विठ्ठला. टीका म्हणून करत नाही, रेकॉर्डिंग होतंय म्हणून जरा बोलतोच आता, काय का नाही. पाहिजेच असली ना परीक्षा, आमच्या कीर्तनात सुद्धा एखाद्या महाराजाची परीक्षा पाहता येते. एखादा चौकडा अभंगाचं प्रमाण देऊन पहा, त्यानं इकडं महाराजांनी प्रमाण दिलं, आणि मग जर आम्ही ते पूर्ण उच्चार केला तर बाबा आहे, नाही तर बाबा बऱ्याच खोल पाण्यात आहे. कळलं का? हे आमच्यातले काही वर्म तुम्हाला सांगतो. कळलं ना तुम्हाला? काय 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 जर इकडून चौकडाप्रमाणे एखादं देऊन पहा, आणि त्या प्रमाणाचा पुन्हा महाराजांनी काय केला पाहिजे? उच्चार केला पाहिजे. जर उच्चार करता आला नाही तर बाबा बराच खोल पाण्यात आहे. अजून बाबांना सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. आता पुढे बोलू का? टीका होईल बरं का, पण बोलायला नको आहे महाराज, आहे का नाही? तुम्हाला कीर्तनच करायचे ना. आता महाराजांनी सांगितलं, गुरुवर्य म्हस्के महाराजांनी दिंडीमध्ये कीर्तन केली. एकच अभंगावर कीर्तन केली 4-5 दिवस. अभंग तोच होता, पण आजचा विषय पुन्हा नाही आला दुसऱ्या दिवशी. याला म्हणतात विद्वत्ता. विठ्ठला विठ्ठला. पुढे ऐका, जाऊ द्या. एका अभंगावर नाही 4-5 दिवस कीर्तन करता येणार एखाद्याला, पण एखाद्या वर्षी असं करून पहा, एखाद्या महाराजाला म्हणा तूच सगळे कीर्तन कर पहिल्या दिवसापासून, तरी सुद्धा जरा अवघडच आहे बरं का. विठ्ठला विठ्ठला. मला बाकीकडे जायचं नाही. हरिपाठ असा ग्रंथ आहे, असा एक छोटासा ग्रंथ आहे की हरिपाठ म्हणता म्हणता ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, बोला, वैकुंठ भुवनी घर केले. हरिपाठ गेला पुढं 3ऱ्या टप्प्यात ज्ञानदेवा ध्यानी, आणि तिथं जप तप कर्म क्रिया नेम धर्म, त्याचं शेवटचं चरण आहे. आणि पुन्हा त्रिगुणासार निर्गुण हे सार, या अभंगाचं शेवट ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिपाठाला माग जप तप कर्म हरिवेन धर्म असं म्हटलं की हरिपाठाला माग जप तप कर्म क्रिया नेम धर्म असं म्हटलं की हरिपाठ गेला पुढं. हरिपाठ इतका सुंदर आहे महाराज. पहिल्या अभंगामध्ये ज्ञानोबा म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. काय सांगितलंय? एक क्षण सांगितलाय, पण शेवटचा अभंग बघा ना, सर्व सुख गोडी शाही शास्त्री निवडी रिकामा अर्धगडी. पहिल्यांदा क्षण सांगितलाय, पण शेवटच्या अभंगामध्ये मात्र रिकामा अर्धगडी राहू नको. विठ्ठला विठ्ठला.
सांगेल मुळातच ज्ञानेश्वरी साधकांकरताय आणि हरिपाठ हा तुम्हा आम्हा सर्वसामान्य संसारिका करताय. जो प्रापंचिक आहे ना त्याच्याकरता हरिपाठ ग्रंथ आहे महाराज. पण आपण ते सोडून देतो आणि अवघडात घुसतो. ज्ञानेश्वरी पारायणाला किती लोक बसले? 25 आहेत ना. म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो मी. नेवासा तालुक्यात तुम्ही आहात, ज्या ज्ञानेश्वरीचा जन्म इथं झाला, कमीत कमी 25 बसली. नाही तर काही काही गावामध्ये पारणं बंद पडू लागली महाराज. आणि मुळातच बऱ्याच गावामध्ये पूर्वी त्याच ज्ञानेश्वरीवर सायंकाळी हरिपाठाच्या अगोदर एखाद्या ओवीवर श्लोकावर काय असायचं? प्रवचन असायचं. बरेच महाराष्ट्रातल्या पत्रिका मी पाहतोय महाराज, प्रवचनच राहिले नाही. विठाला विठाला अलीकडे असं झालंय, ज्याला महत्व द्यायला पाहिजे त्याला महत्व नाही दिलं जात महाराज, दुसऱ्याच गोष्टीला महत्व दिलं जात आहे. महत्व त्याला दिलं पाहिजे ज्या गोष्टीत सार आहे. सार मुळातच भगवंताचं नाम हे सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. खरं देवाचं नाव सार आहे, दुसरं काही सार नाही. असो, आपण चिंतन करता घेतलेल्या अभंग पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षण मात्रे. एक शंका निर्माण झाली असेल, आपण इथून पाटा पोडला होता. काय शंका? अहो ज्ञानोबाराय म्हणतात अनंत पापाच्या राशी. ज्या अर्थी ज्ञानोबाराय म्हणतात त्या अर्थी पाप एका प्रकारचं नसलं पाहिजे. पापाचे अनेक प्रकार असले पाहिजे. मला खरं सांगा, इथं बसलेल्या पैकी 35 वर्ष ज्यांनी कीर्तन ऐकली, अनेक कीर्तन आपण रोज ऐकतो, मला एका वाक्यात उत्तर कोणी द्या की पाप म्हणजे काय? मी युग चहा पिऊन तो पाप म्हणजे काय? पापाचं नाव दुसरं लोभ आहे. इंदुरीकर महाराजांनी खूप सुंदर सांगितलं होतं त्याच्यावर, आहे का नाही? पापाचा बाप लोभ. पण आता पुढचं सांगतो ना, मी तुम्हाला एका वाक्यात उच्चारलं होतं, तुम्ही एका शब्दात सांगितलं. ऐका, पाप कशाला म्हणायचं? पुण्य परोपकार बोला. पापते परपीडा. हा तुकोबरायांचा अभंग आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी नाही तो गाथा पहा, नाहीतर भजनी मालिकेत अभंग सापडेल स्वतंत्र. पुण्य परोपकार पापते परपीडा. कळलं तुम्हाला? एका वाक्यात व्याख्या कळली असेल. दुसऱ्यावर उपकार करणं म्हणजे काय? पुण्य आहे. आणि दुसऱ्याला आपल्यापासून पीडा होणं काय आहे? पाप आहे. सोपं सांगतो, आणखीन सोपी व्याख्या सांगतो, हे तुमच्या लक्षात राहणार नाही. उपकार पीडा हे लक्षात राहत नाही, पण सोपं सांगतो. सोपं आता ऐकायला कीर्तन ऐका बरं, नुसतं ऐकू नका. पाप कशाला म्हणायचं? एखादी वस्तू आहे, ही बाटली कुणाची हो महाराज? तुमची का बाटली? आपली. कोंडेराम नाना तुमची बाटली आहे. पण ही बाटली जर तुम्हाला न विचारता जर मी घेतली तर काय झालं? बोलले तुम्हीच. पाप. काय? एखादी वस्तू ज्याच्या मालकीची आहे त्याला न विचारता जर ती वस्तू आपण घेतली तर ते पाप आहे. विठाला विठाला. रस्त्याने जात असताना तुम्ही काही फळ जरी तोडलं ना, आंबा तोडला, चिकू तोडले किंवा डाळिंब तोडले, एखाद्याची वस्तू चालता चालता तुम्ही उचलली आणि ती लंपास केली, नवे नवे पोरावं लक्षात ठेवा, हे कीर्तन तुमच्या करताय बरं का मांडीगाड. हा, शाळेत जर तू कोणाचा पेन उठवला कळतं का तुला? उठवला आहे का नाही? उठीला म्हणते त्याला, आहे का नाही? त्याला दुसरा शब्द आहे काय रे? नाही नाही, ढापला. उठवला, ढापला. तो ज्याच्या मालकीचा आहे त्याच्या करतात पुढे बसवले होते. ज्याच्या मालकीचा आहे, ज्याचा तो पेन आहे, त्याला न विचारता जर तुम्ही तो घेतला तर काय झालं? पाप झालं. जरा टाळ्या वाजवायच्या करता. विठाला विठाला. हा हा विठाला एवढंच त्याला कळलंय म्हणून ते इथं उभा राहिलंय आणि यांना बळच ओढून आणावं लागलं पुढं. लक्षात आलं का? हे सुद्धा हे माग बसलेला यांचं काहीतरी कुठंतरी मागच्या जन्माचं थोडस पाप उतू येतंय.
याचं मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य आहे म्हणून याला बुद्धी सुचली इथं उभं राहायची. विठाला विठाला सोपं सांगतो, सोपं. इथं बसलेल्यापैकी कोणी वर बोट करा आणि सांगतो मी तुम्हाला, प्रश्न विचारतो. जो सज्जन आहे ना त्यानं वर बोट करा. कोणाला असं वाटतं मी सज्जन आहे, वर बोट करा. करा वर बोट. मी सज्जन आहे महाराज. कोणी करा, माता भगिनीपैकी सुद्धा करू शकता, काय अडचण नाही. मी सज्जन आहे महाराज, आतापर्यंत कुठलंच पाप मी केलं नाही, सज्जन आहे. छातीला हात लावून नाही करू शकत कोणी वर बोट. जाऊ द्या मग, ज्या अर्थी तुम्ही सज्जन नाही त्या अर्थी तुम्ही काय असायला पाहिजे? दुसरा शब्द आहे, जाऊ द्या. दुर्जन कोण आहे त्यानं वर बोट करा. करा ना. पुण्यवान कोण आहे? कोणीच वर बोट करू शकत नाही. पापी कोण आहे? कोणीच वर बोट करू शकत नाही. सज्जन कोण आहे? वर बोट करू शकत नाही. दुर्जन कोण आहे? कोणीच वर बोट करू शकत नाही. तुमचंच काय? अहो, ज्या सभेमध्ये नवे नवे दुर्योधनाला पाठवलं, राज्यामध्ये जा आपल्या आणि एखादा सज्जन कोणी असेल ना त्याला घेऊन ये. आणि त्याच सभेमध्ये माझे धर्मराजा बसलेले होते. धर्मराजाला सुद्धा त्याच नगरीमध्ये पाठवलं, जा धर्मराजा, एखादा कोणी दुर्जन असेल तर त्याला घेऊन ये. नगरी तीच. दोघही नगरीमध्ये दिवसभर फिरले, संध्याकाळी पुन्हा सभेमध्ये आले. दुर्योधनानं सांगितलं मला एकही सज्जन मिळाला, बोला ना. आणि धर्मराजानं सांगितलं त्याच नगरीमध्ये मला एकही दुर्जन मिळाला. नगरी तीच, माणसं तीच, फक्त पाहण्याची दृष्टी बदलली. विठाला विठाला सृष्टीकडे पाहणारी दृष्टी बदलली पाहिजे. म्हणून अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. सृष्टीकडे पाहणारी काय बदलली? दृष्टी बदलली. विठाला विठाला एक काल परवा मी एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकामध्ये पाप पुण्याचा त्या ठिकाणी विचार मांडला होता लेखकाने. जुनं पुस्तक होतं, पारमार्थिकच होतं, मी वाचत होतो. त्यात मी एक छोटस वाक्य असं वाचलं की पूर्वीच्या काळी आपल्या गाया मोकळ्या सोडल्या जायच्या रानामध्ये, शेतात चरायला. आणि रानात जात असताना रस्त्यानं जर त्या गायीच्या पोटातून शेण खाली पडलं आणि ते जर आपण त्या गायीच्या मालकाला न विचारल्याशिवाय जर ते घेतलं तरी सुद्धा काय होत होतं? मग आता उगच घरी गेल्या पाड्या पाड्या विचार केला. जन्माला आल्यापासून आपण किती किती वस्तू घेतल्यात, कोणाकोणाचं काय काय घेतलंय. बऱ्याच जणांनी तर पैसे उसने घेतले, ते सुद्धा दिले नाही महाराज. मला चेहरे सांगतो आता, पण नाव घेतलं तर उघड होईल. विठाला विठाला ऐका, पापाच्या राशी सांगायचंय. फक्त एक पाप सांगितलंय, एक पाप. फक्त एखादी वस्तू ज्याच्या मालकीची आहे ना त्याला न विचारता जर ती वस्तू घेतली ती पाप होत आहे. पुढे ऐका, मद्यपान करणं, दारू पिणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे. नवे नवे तेवढं एकटं जरी केलं ना एक पाप, तरी त्या पापाला चिकटून अनेक पाप आपल्या घरात येतात महाराज. मग ते पुढचं सांगायला नको. फक्त मद्यपान केलं, नुसती दारू जरी पिला ना तर किती पाप घरात येतात. याच्याकरता स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल परस्त्री गमन करणं हे देखील काय आहे? पाप आहे. काय काय काय? परस्त्री गमन करणं हे देखील पाप आहे. मद्यपान करणं हे देखील पाप आहे. एखादी वस्तू ज्याच्या मालकीची आहे त्याला न विचारता आपण ती वस्तू घेणं हे सुद्धा काय आहे? पाप आहे. अशी अनेक पाप मला सांगता येतील. अशा पापाच्या राशी जरी असतील ना तर माझे ज्ञानोबराय बोलतात, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षे क्षण मात्रे. मग काय करा, तुम्हाला ते पाप जर घालवायचं असेल ना एकच काम करा. काय करा? हरी शब्दाचा उच्चार करा, हरिनामाचा उच्चार करा. उच्चार केल्यानंतर काय होईल? ते पाप क्षणात जाईल. पण क्षणात कसं जाईल त्याकरता ज्ञानोबारांनी दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिला, तो तृणाचा म्हणजे गवताचा.
माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. ज्ञानोबारांनी काष्ट अग्नी मेळे समरस झाले असा शब्द प्रयोग का केला नसावा? काष्ट म्हणजे काय? लाकूड. मग तृण अग्नी मेळे असा शब्द प्रयोग का केला? मला सांगा, लाकूड लवकर पेट घेतं का गवत? गवत. किती विचार केला असेल ज्ञानोबारांनी शब्द प्रयोग करत असताना. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हे आपल्याला नाही कळायचं महाराज. इथं चूल कोण पेटवतं ते तरी वरबोट करा. सकाळी उठल्यानंतर कोणाला चूल पेटावं लागते? तिला चांगला अनुभव असेल महाराज. कोण चूल पेटवतो मावशी? तुम्ही पेटवताना रोज सकाळी पेटवताना पाणी तापवायला मी सकाळी पाहायला येईल बरं का. काय पेटवता तुम्ही? काय घालता चुलीमध्ये अगोदर? गवत? जनावराला खायला आणलेलं? सज्जनांनो, जी मोठमोठली लाकडं असतील, साध्या तुराट्या जरी असल्या ना, तुराट्या त्या का जाड असल्या तरी सुद्धा लवकर चूल पेटली जात नाही. मग ती पेटवण्याकरता बारीक गबाळ म्हणा, ज्याला बारीक पाला पाचोळा म्हणा, ज्याला डोंगरातल्या भाषेमध्ये त्याला गवत असं म्हटलं जातं, ते वाळलेलं जर गवत असलं तर पटकन त्या ठिकाणी काय पेटली जाते. अलीकडे थंडीच्या दिवसामध्ये आपण काय करायचो? शेकोटी करतो. बरेच लोक सायंकाळी संध्याकाळी शेकत बसतात महाराज. मग आम्हाला माझं बालपण आठवतंय. कुणाचं तरी तिथून असं लाकूड आणायचं, म्हणजे ते एक प्रकारचं पापच झालं, न विचारता आणलं. आणि ते पाप फेटण्याकरता तर मग हाय का नाही, कदाचित आई बापानं म्हणा, देवानं मला परमेश्वरानं इकडे घातलं असेल कदाचित. मग ते लाकूड पेटवायचं. मग लाकूड सहजासहजी नाही पेटत महाराज. त्याच्याकरता पाला पाचोळा, मग कोणातरी पिंडी आणायची. सज्जन, कशा करता बोलतोय? या ठिकाणी लाकूड सहजासहजी पेटत नाही, धुपतं कधी कधी, पण ते पेटत नाही. पण तृण जे आहे, गवत जे आहे, ते पटकन पेट घेतल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. आमचे गुरुवर एक सुंदर दृष्टांत सांगायचे. आता बरेच मंडळी तिकडं पुण्या मुंबईला राहतात. एक जोडपं असं पुण्या मुंबईला राहायला गेलं नोकरीच्या निमित्तानं. तिकडे राहायला गेले, पण तिकडेच त्यांना मुलं झाली. ती मुलं झालेली ती कधी गावाकडे खेडेगावात आली नाही. लहानची मोठी तिकडच झाली, शाळा शिकली आणि तिकडच नोकरीला लागली. पण तिकडे कुठं पोरगी भेटणार आहे का? मुलगी मिळण्याकरता, लग्न होण्याकरता पुन्हा गावाकडे पाहुणारावळकडे चक्कर मारली बापानं. एक मुलगी शोधली, पसंत झाली, लग्न झालं. आता तिकडच्या असल्या कारण, पैसा भरपूर असल्या कारण ते म्हणले लग्न इकडं नको, खेडेगावात. लग्न कुठं? आमचं तिकडच करायचं. बापाची, मुलीच्या बापाची गरीबी होती, म्हणले चालन, काय हरकत नाही, तिकडं करू. तिकडं लग्न केलं आणि 4-2 महिन्यानं दिवाळीचा सण होता. सासरे भावानं त्या पोराच्या सासऱ्यानं सहज फोन केला, म्हणले पहिली दिवाळी आहे, दोघं जोडीनं या म्हटले गावाकडे, 4-2 दिवस सुट्टी असते. म्हणून ती मुलगी, दोघं पती पत्नी 4 व्हीलर गाडी काढलेली आहे आणि गावाकडे आले. गाव डोंगरात होतं महाराज, डोंगरात होतं ना, असाच पाऊस झालेला होता, भरपूर असं गवत त्या ठिकाणी निघालेलं होतं. दिवाळी सण जरा पुढे असतो महाराज, है का नाही. वाळलेलं गवत होतं, त्याच्या गंजी लावलेल्या होत्या घरासमोर. सज्जनांनो, ऐकताय ना तुम्ही? नेमकं दिवाळीच्या सणाच्या अगोदरच आज गावात कोणी कोणी घरासमोर किंवा घरावर आपल्या तिरंगा फडकवला होता? वर बोट करा. तिरंगा झेंडा कोणी फडकवला आज घरावरती? तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये सूचना नाही दिली का? आमच्या गावात परिसरात येताना मी बघितलं, 2-3 दिवस तिरंगा त्या ठिकाणी आपल्या घरावर फडकवायचा आहे. 5 वाजता दिवस मावळाच्या आत तो खाली व्यवस्थित मानासहित खाली उतरवायचा आहे महाराज. एक राजा आहे, राजानं दिलेलं ते काय आहे का नाही, ती आज्ञा आपण ती पाळली पाहिजे. आपण त्याचे सेवक आहोत, जनता आहोत. असो, त्या ठिकाणी दिवाळीचा सण होता. 2 दिवस अगोदरच आपण दिवाळीच्या सणाच्या वेळेस काय करतो अंगणामध्ये? बोला. पंत्या लावल्या गेलेल्या होत्या, दिवस मावळलेला होता आणि त्या जावई बापूची एंट्री गावामध्ये झाली. घरासमोर गाडी आली आणि जावई बापू गाडीच्या खाली उतरले. त्यानं रस्त्यानंच येताना पाहिलं होतं बऱ्याच ठिकाणी. खाली उतरल्या बरोबर आता काय, पहिल्यांदा जावई घरी आलेला होता. सासऱ्याला एवढा आनंद खूप असा गगनात मावेना असा झाला. सहज सासरेबा पुढे आले, जावई बापू घराकडे निघाले. पण तेवढ्यात पहिला प्रश्न जावयानं सासऱ्याला कले, मामा हे काय? कशाकडे बोट करून?
पंत्याकडे दिव्याकडे बोट करून म्हणले, हे काय? आता सासऱ्याला माहित होतं जरा जवळचे संबंध होते, नातं काय खूप लांबचं नव्हतं. ते म्हणले, जावई बापू हे सूर्याची पिल्ल आहेत म्हटली.